नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यामध्ये खापा वन परिक्षेत्रापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या नागलवाडी राऊंड अंतर्गत शिरोंजी शिवारातील भगनाला या नाल्याजवळ एक वाघ मृतावस्थेत आढळून आला। त्या वाघाचे नखासह पंजे कापलेले आढळून आले आणि त्या मृत वाघाचं अर्ध शरीर पाण्यात होतं। वाघाच्या नाकातनं, तोंडातनं आणि शरीराच्या जखमातनं रक्त वाहत होतं। प्राथमिकदृष्ट्या वाघ नखासाठी करंट लावून शिकार केली असावी असा संशय येत आहे। शिकार करणाऱ्यांनी चक्क कुंपणाला करंट लावल्यानं असं झालं असावं। त्या घटनास्थळी तात्काळ वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, टीम आणि पोलीस प्रशासनाची टीम त्या ठिकाणी दाखल झाली। तात्काळ त्या वाघाची सखोल चौकशी करून त्या मृत वाघाचे काही वेळानं पोस्टमार्टम करण्यात आले। वन विभागानं चौकशीची चक्र दिशा वळवण्यात सुरू केलेत। इथपर्यंतची माहिती सूत्रधार याने दिली आहे। तसंच परिसरामध्ये अशी याबद्दलची चर्चा सुरू आहे। पुढील तपास खापा वन परिक्षेत्राचे अधिकारी आणि सोबत कर्मचारी हे आरोपीचा शोध घेत आहेत। लवकरात लवकर आरोपींचा शोध लावून तात्काळ आरोपींना अटक करण्यात येईल आणि यात वन विभागाला मोठं यश येणार अशी परिसरामध्ये चर्चा सुरू आहे। प्रतिनिधी मंगेश उराळे, NTV न्यूज मराठी, नागपूर।